नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. आपल्या मराठी संस्कृतीत मकर संक्रांतीनंतर लहान मुलांचे बोरनान करण्याची एक सुंदर आणि खोल अर्थ असलेली परंपरा आहे. ही परंपरा केवळ सणासाठी नसून बाळाच्या संरक्षणासाठी आणि मानसिक वाढीसाठी असलेला एक महत्त्वाचा संस्कार आहे. 2026मध्ये मकर संक्रांतीनंतर लहान मुलांचे बोरनान कधी करावे? शास्त्र, श्रद्धा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन. 2026मध्ये मकर संक्रांतीचा पवित्र सण हा 14 जानेवारी रोजी आहे. आपल्या मराठी परंपरेनुसार मकर संक्रांतीनंतर लहान बाळांचे आणि लहान मुलांचे बोरनान करण्याची सुंदर प्रथा आहे. ही प्रथा केवळ सणापुरती मर्यादित नसून तिच्या मागे आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि मानसिक कारणे दडलेली आहेत. संक्रांतीनंतर बोरनान किती दिवस करावे? मकर संक्रांतीनंतर लहान मुलांचे बोरनान करण्यासाठी परंपरेने 14 ते 16 दिवसांचा कालावधी योग्य मानला जातो. 14 जानेवारी 2026 पासून बोरनान केले जाते. या काळात कोणताही शुभ दिवस निवडून सकाळच्या वेळेत बोरनान करणे उत्तम मानले जाते. संक्रांतीनंतरचा काळ हा उत्तरायणाचा प्रारंभ असल्यामुळे तो अत्यंत शुभ, सकारात्मक आणि तेजस्वी मानला जातो. त्यामुळे या काळात केलेले संस्कार लहान मुलांवर खोल परिणाम करतात, अशी आपल्या पूर्वजांची श्रद्धा आहे. बोरनान म्हणजे नेमकं काय? बोरनान म्हणजे लहान बाळाला किंवा मुलाला तीळ, गूळ, साखर, दाणे, ऊस, बोर, फरसाण किंवा गोड पदार्थ देऊन त्याला आशीर्वाद, प्रेमाचे शब्द आणि शुभेच्छा देणे. यावेळी स्त्रिया एकत्र येतात, बाळाला मांडीवर घेतात आणि म्हणतात, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, सुखी रहा, निरोगी रहा. बोरनान केल्यानंतर बाळाला कोणते फायदे होतात? बोरनान ही केवळ एक प्रथा नसून बाळाच्या सर्वांगीण वाढीसाठी फायदेशीर संस्कार आहे. बाळावर सकारात्मक ऊर्जा पडते. संक्रांतीच्या काळात वातावरणात सूर्य ऊर्जा वाढलेली असते. त्या काळात अनेक स्त्रिया, आई, आजी, काकू, मावशी प्रेमाने बाळाला स्पर्श करतात. त्यामुळे बाळाभोवती सकारात्मक ऊर्जा तयार होते, जी त्याच्या मनावर आणि शरीरावर चांगला परिणाम करते. दृष्टदोष टळतो. आपल्या संस्कृतीत असे मानले जाते की लहान बाळे अतिशय नाजूक असतात. बोरनानाच्या वेळी बाळावर एकाच वेळी अनेक लोकांचे प्रेमळ शब्द आणि आशीर्वाद पडतात. त्यामुळे नकारात्मक दृष्ट, वाईट नजर किंवा ऊर्जा बाळापर्यंत पोहोचत नाही, अशी श्रद्धा आहे. बाळाचा आत्मविश्वास वाढतो. जेव्हा बाळाला सतत प्रेमाने हाताळले जाते, त्याच्याशी बोलले जाते, त्याच्याशी हसून संवाद साधला जातो, तेव्हा बाळाच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण होते. पुढे हे बाळ आत्मविश्वासी, आनंदी आणि सामाजिक बनते. बाळाच्या मेंदूच्या विकासाला चालना मिळते. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर बोरनानाच्या वेळी अनेक आवाज, हसू, संवाद, चेहऱ्याचे भाव बाळ पाहत असते. यामुळे बाळाच्या मेंदूतील न्यूरॉन्स सक्रिय होतात आणि बोलण्याची, ओळखण्याची व प्रतिसाद देण्याची क्षमता वाढते. आईच्या मनालाही सकारात्मक आधार मिळतो. बोरनानाच्या निमित्ताने आईला समाजाकडून आधार, प्रेम आणि मार्गदर्शन मिळते. यामुळे आईचा ताण कमी होतो आणि तिच्या मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. आई आनंदी असेल तर बाळाची वाढही निरोगी होते. बोरनान केल्यामुळे बाळाच्या वाढीवर काय परिणाम होतो? बोरनान केल्यामुळे बाळाची मानसिक वाढ संतुलित होते, भावनिक सुरक्षितता वाढते, सामाजिक संवादाची सुरुवात होते, भीती, एकटेपणा कमी होतो, आरोग्यावर अप्रत्यक्ष सकारात्मक परिणाम होतो. ही परंपरा म्हणजे बाळाला समाजाशी जोडण्याचा पहिला संस्कार आहे. बोरनान करताना कोणती काळजी घ्यावी?
बाळाला खाण्यायोग्य नसलेले पदार्थ तोंडात घालून देऊ नये. खूप गर्दी टाळावी. बाळ आजारी असल्यास बोरन्हाण पुढे ढकलावे. स्वच्छता आणि प्रेम हेच मुख्य ठेवावे. मकर संक्रांतीनंतर लहान मुलांचे बोरन्हाण ही परंपरा केवळ सण नाही, तर आपल्या संस्कृतीतील अत्यंत सूक्ष्म आणि शास्त्रीय संस्कार आहे. यामुळे बाळावर प्रेम, आशीर्वाद, सकारात्मक ऊर्जा आणि सुरक्षिततेची भावना निर्माण होते, जी त्याच्या संपूर्ण आयुष्यावर परिणाम करते. आपली संस्कृती महिलांनी जपली आहे आणि अशा सुंदर परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा.